आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे बालपणीचे नाव केशव असे होते. केशव ही टिळकांची कुलदेवता होती, म्हणून त्यांचे नाव केशव ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांना लहानपणापासूनच देशप्रेमाची लगबग होती. ते लहान असताना त्यांची आई आणि 16 वर्षाचे असताना त्यांचे वडील मृत्युमुखी पडले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच झाले, परंतु उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. 1880 मध्ये त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. यासह त्यांचे सामाजिक जीवन शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले. 1885 रोजी त्यांनी फर्ग्युसन या कॉलेजचे स्थापन केले. त्यांनी देशभक्ती आणि स्वराज्याबद्दल त्यांनी प्रेम आणि जागृती स्थापन करण्यासाठी केसरी व मराठा हे 2 वृत्ते स्थापन केली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती असे उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. 1896 रोजी महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळात त्यांनी केसरी या वृत्तपत्राद्वारे सरकारला शेतकऱ्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. 1997 रोजी पुण्यात आलेल्या प्लेग साथीच्या कहरात लोकमान्य टिळकांचे कार्य खूप महत्त्वाचे होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध खूप बंड पुकारले. इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अशा या इंग्रजांना भारताच्या बाहेर काढण्यात त्यांनी तरुणांना खूप प्रेरित केले. या लढ्यात त्यांनी इसवी सन 1920 रोजी आपला शेवटचा श्वास घेतला. अशा या महान स्वातंत्र्य प्रेमीला मी माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.